म्हाळसा, यावे लक्ष्मी देवी. आज खूप प्रसन्न दिसता आहात. तुम्हाला असं पाहून बरं वाटतं. हो, असं म्हणतात की तुमच्या पत्रिकेत आज चंद्राचे काय स्थान आहे त्यावर तुमच्या मनाची अवस्था अवलंबून असते. आज चंद्राचे स्थान उत्तम असावे. तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे आहात म्हाळसा. चंद्रदेवांचं अंतराळातलं स्थान तुम्हाला प्रभावित करू शकत नाही. पण बरं झालं तुम्ही आलात. देवी, त्या दिवशी आख्यानाहून येताना मला कमळाचे फूल दिसले. छानच आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार. हो ना, यांनी देखील मला हेच सांगितले. यांनी मला सांगितले की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी आपल्यासोबत निवास करणार आहेत, इथेच राहणार आहेत. श्री खंडेरायांनी असं सांगितलं आहे म्हटल्यावर तसंच होईल. परंतु त्यानंतर मी नसेन इथे. म्हणजे असं का? इतक्या आनंदाच्या क्षणाला तुम्ही नसणार? हो, माझं इथलं कार्य पूर्ण झालं आहे. खूप महत्त्वाच्या घटनेपर्यंत थांबले इथे. अजून काय हवं? नाही देवी, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. श्री विष्णूंच्या पत्नी असणार आहेत तुमच्यासोबत इथे. मी इथे असण्याची काहीच आवश्यकता नाही. असं का म्हणता आहात तुम्ही? इथे एवढं सगळं शुभ घडणार आहे आणि त्यात तुम्ही गेलात तर माझ्या आनंदावर विरजण पडेल. असं काही होणार नाही. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या की मी इथे राहिले ते तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी, एक विशिष्ट दायित्व पार पाडण्यासाठी. तुमच्यापासून काहीही लपवून ठेवावं, तुम्हाला सत्यापासून दूर न्यावं असा काहीही हेतू माझ्या मनात नव्हता. त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही देवी. पण तुम्ही असं निर्वाणीचं बोलता आहात आणि याबद्दल तुम्ही यांना किंवा बंधूंना काही सांगितले नाही. ते ठाऊक आहे त्यांना. पण मी तुम्हाला पुन्हा सांगते की मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. बरं, पाहूया. परंतु माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला एक सांगते. तुम्हाला काही संकेत मिळतील, स्वप्न पडतील. ह्या साऱ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करा. हे सारं तुमच्यासाठीच घडवलं जातं आहे. ध्यानात ठेवेन मी. येते मी. एक विचारायचे होते देवी. काल समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता, त्याचा अर्थ काय होतो? श्री महालक्ष्मी देवींचे पिता आहेत समुद्रदेव. आता तुम्हाला श्री महालक्ष्मी देवींचं दर्शन होणार म्हटल्यावर समुद्रदेव इथे उपस्थित होणारच. स्वतःच्या कन्येला भेटायला आले असतील ते. किती सुंदर आहे हे. बरं, आता येते मी. आख्यानात समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी देवींचे दर्शन होणार आहे. त्यावेळी तुम्ही राजसभेत असाल ना? आजवर माझे आराध्य म्हणून मी तुमची मनोभावे पूजा केली. तुमचा कृपाशीर्वाद माझ्यावर सदैव होता. माझ्या कोणत्याही शंकेला तुम्ही दूर ठेवलं नाही. मला या आख्यानातून श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे स्वरूप समजणार आहे. हीच माझी मनोकामना आहे. आख्यानासाठी निघूया. असे काय पाहता आहात? समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा तुम्ही समुद्रातून बाहेर आलात तो दिवस आठवला. आज त्याच प्रसंगाचं साध्यंत वर्णन होणार आहे. कोणी कितीही वर्णन केलं तरीही तुम्ही मला प्राप्त करण्यासाठी ज्या वेदना सहन केल्या त्या केवळ मलाच जाणवल्या. हो, परंतु देवी, सगळ्यांनाच ठाऊक होतं की तेव्हा मी कासवाच्या रूपात समुद्राच्या तळाशी होतो. सगळ्यांनाच काळजी होती. ह्यानंतर असा वियोग मला कधीही नको आहे.
मला तो सहन होणार नाही. म्हाळसाचं काय होतंय ते मी पाहते आहे. देवी, आता हा सगळा विचार नको. आज प्रसन्न राहा. तुम्ही समुद्र मंथनातून बाहेर येणार आहात म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. मी आत येऊ का? या मुनिवर. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. आख्यानाची वेळ जवळ आली आहे. आणि त्याआधीच तुम्ही इथे? मी मातेचे दर्शन घ्यायला आलो होतो. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. नारायण नारायण. एकांतात आपली स्तुती करणे वेगळे आणि सर्वांसमक्ष आपली स्तुती करणे वेगळे. भक्तापर्यंत शब्दप्रभा पोचवण्याचे दायित्व खूप मोठे आहे आणि ते माझ्याकडूनच पार पडो. चिंता नसावी. उत्तम घडेल. आख्यानाला पोचूया. विलंब नको. प्रभू, एक विचारायचे होते. बोला. श्री म्हाळसादेवींना आज आपले दर्शन होणार की कधी? ते मला देखील नाही सांगता येणार. पाहूया काय होतं ते. नारायण नारायण. आज समधी येण्याआधीच आलासा? अर्थात. कारण मी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता आला आहे याची मला खात्री आहे. आत्ता या क्षणी मला आख्यानाचे सारे क्षण आठवत आहेत. नारद मुनींचे वाक्य आणि वाक्य आठवत आहे. या आख्यानातून मला माझ्या गतजन्माचे स्वरूप शोधायचे आहे आणि त्यासाठी आज मला सहाय्य होणार आहे. यांनी स्वतः मला सांगितले आहे की मला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे दर्शन होणार आहे आणि माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हासनी ते कळालं तर चांगलंच आहे. पर तुम्हासनी हे काय बी ठाव होणार नाही असा विचार माझ्या मनात नाही येत. तुझ्या मनात काय विचार आहे हे मला जाणून घ्यायचे नाही, पण जे घडणार आहे ते मी तुला सांगते आहे आणि ते घडताना तू बघशीलच. देव म्हणले होते का श्री विष्णू देवांचं दर्शन घडत. पर जसं तुम्हासनी ते दर्शन घडावं असं वाटतंय तसं मला बी ते शक्य नाही. यांनी मला जे सांगितले आहे त्यावर माझा विश्वास आहेच आणि अजूनही मला विश्वास आहे की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवींचे स्वरूप तुझ्या आधी मला कळलेलं असेल. आता तुम्हासनी कसं सांगू म्या? जे तुम्हासनी ठाव पडणार आहे ते मला अगोदरच ठाव आहे जी. आणि जर लक्ष्मी देवी मला म्हणल्या नसत्या तर म्या हत माघारी आलेच नसते. तुम्ही त्यांचे वर्णन करत असताना मला असे वाटते आहे की मी हे सारे कित्येकदा बघितले आहे. मी त्यांच्याशी बोलले आहे. होय देवी, सत्य आहे. मला त्यांच्याविषयी अजून सांगा मुनिवर. मला असं वाटतं आहे की त्यावेळी मी तिथेच होते.